हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत पुणे इंटरनॅशनल ट्रेड फायर, सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय शॉपिंग एक्झिबिशन. तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे हे एक्झिबिशन. तर इथून होणार आहे एंट्री आणि एंट्री केल्या समोर आहे तिकीट काउंटर. तिथून आपल्याला घ्यायचं तिकीट आणि हे एक्झिबिशन होणार आहे 20 एप्रिलपर्यंत. चेअर बघा किती छान आहे, छोटीशी बैलगाड्या पण आहे. तर इथं युनिक अशा वस्तू वुडनच्या आपल्याला बघायला भेटत आहेत आणि होम डेकोरसाठी आपण ह्यांचा यूज करू शकतो. खूप सुंदर सुंदर आहेत. खूप छान असे स्टायलिश सोफा सेट आहेत आणि खूप छान डिझाईन आहे यांची. आणि बाकीचं पण जे काही फर्निचर आहे इथं तेही खूप सुंदर आहे. तर वुडन फर्निचर खूप आहे. स्टार्टिंगच फर्निचरपासून केलेली यांनी. छान असा एक संदूक बघायला भेटला आम्हाला इथं. आणि पूर्वीच्या काळी असे संदूक असायचे प्रत्येकाच्या घरी सामान ठेवण्यासाठी, अनमोल वस्तू ठेवण्यासाठी. याच्यावर ग्लास दिल होते डायनिंग टेबलवर. याच्यावर जे डिझाईन करण्यात आले ना हे खूप सुंदर आहे, अप्रतिम आहे. झोका ब्रासमध्ये खूप छान छान इथं वस्तू तुम्हाला बघायला भेटतील. इसका क्या प्राइस है भैया? ये 400 400. डेकोरेशन के लिए या तिच्यात नाही ना कॅन्डल ठेवलेलं, इथं कॅन्डल्ससाठी आहे. सुंदर आहे ना. तर होम डेकोरमध्ये तुम्हाला असे प्लांट्स वगैरे, फ्लॉवर्स, पॉट्स वगैरे पण भेटतील. छान आहे ना हे डेकोरेशनच्या वस्तू.
विदाउट ओरिएंटर कहीं भी लगा के आप यूज़ कर सकते हैं। मार्बल पाउडर से बनता है। इंडस्ट्रियल की क्या प्राइस है? ये 31,000 में MRP है, डिस्काउंट करके 26,000 में मिल जाएगा। अच्छा, साइड में हे ॲटोमॅटिक काम करतं म्हणजे इथं आपण प्रोग्राम सेट करायचा, ओके. ऑटोमॅटिक बनवलं जातं. अच्छा, ही कितीपर्यंत जाते? ही 2,20,000 MRP, डिस्काउंट करून 170-180 पर्यंत बसतो. अच्छा, तर आपण सिलेक्ट केले ना, हां तर कलरवर पण आपल्याला सिलेक्ट करून बनवलं जातं. आता प्रत्येक डिझाईनला आपल्याला ह्या भागाला कलर वेगळा द्यायचा, इथं आपण वेगळा कलर देऊ शकतो. ह्या हा. डिझाईनला वेगळा द्यायचा, आपण वेगळा देऊ शकतो. इथे टायमिंग पण दाखवलं जातं 17 मिनिट. ओके. टोटल 29 मिनिट टायमिंग होता, आता कमी आले. हां. किती स्टिचेस पडतात ते पण दाखवलं जातं. 16,000 स्टिचेस पडतात. अच्छा. या स्टॉलवरती मार्बलची खूप सुंदर अशी पेपर वेट्स आणि होम डेकोरच्या वस्तू बघायला भेटल्या. खूप सुंदर आहेत ह्या. ॲपल पण आहेत, बघितलं का? ॲपल्स खूप सुंदर आहेत. मस्त आहे ना, म्हणजे नुसतं शोसाठी का? टाईल्स वगैरे टाईल्स. वाव, हे काय? लॉयन पॅरोट्स. लावतात. अलग रहेगा, जो पूरे देने के पता रहेगा बॉम्बे में. तर ह्या एक्झिबिशनमध्ये शॉपिंगसाठी भरपूर स्टॉल्स आहेत. तिच्यात आपण होम डेकॉरच्या वस्तू घेऊ शकतो. ज्वेलरी वगैरे आहेत, क्लॉथ्स आहेत, त्यानंतर फर्निचर्स वगैरे आहेत. असे बरेचसे शॉप्स आहेत. कधी खराब होणार काही होणार नाही, बिंदास आपला 1250. ऑनलाईनला 2,500 प्राईस आहे. मला अशा एक्झिबिशनमध्ये जायला खूप आवडतं. शॉपिंग झाली नाही झाली, पण अशा एक्झिबिशनमध्ये आल्यानंतर नवीन काय आलं आहे मार्केटमध्ये आणि वेगवेगळ्या प्रांतामधून जे काही सेलर आलेले असतात त्यांच्याकडे काय काय आहे सेलिंगला तेही बघायला भेटतं. म्हणून मला अशा एक्झिबिशन्सला जायला खूप आवडतं. एक्झिबिशन म्हटल्यानंतर तिथं इराणी ड्रायफ्रूट्स असतं म्हणजे असतं आणि त्यांच्याकडचे ड्रायफ्रूट्स खूप फ्रेश असतात, खूप छान असतात. मँगोचे असतील ना? काय काय स्टीम होतं याच्यात? याच्यामध्ये मशीनमध्ये पाणी टाकायचं. ओके. पाणी टाकायचं, पाणी उकळतं वापन. हां. त्याच्यामध्ये अंडे बनवा, बटाटे, रताळे, स्टीम. त्याच्यामध्ये इडली बनव स्टीम. त्याच्यामध्ये राईस स्टीम. पेपरचे तुम्हाला 3,900 ओके. हा एक स्टॉल आहे. इथं फक्त डेनिमचेच तुम्हाला कुर्ती, शर्ट्स, वन पीस वगैरे भेटतील असं हे स्टॉल आहे. इथं दुसरं मटेरियल नाही आहे, फक्त डेनिम. टर्किश
पेस्ट कंट्रोलची माहिती घ्या. निकलने वाला सब फूल ऐसा उसके लिए मतलब फैमिली है ना सब चीज़ें आती मॅग्नेट्स. बऱ्याच एक्झिबिशनला गेलेली आहे मी, पण पहिल्यांदा युगांडा इथला स्टॉल बघितला आहे आणि त्यांच्या इथे जे काही फेमस असेल त्या गोष्टी त्यांनी तो विकायला ठेवलेल्या होत्या. फर्स्ट टाईम मी युगांडा इथला हा स्टॉल पुण्यामधल्या एक्झिबिशनमध्ये बघितला आहे. सो नाईस. मस्त आहे. टिफिन बॅग लागतेच ना अशी पण. बॅग सुंदर. राजस्थान बैंगल्स, जयपुर एक्सक्लूसिव बैंगल्स. ऐसा कुछ फ्लावर. किती सुंदर सुंदर किचन आहे तिथं. वाव. Jute bags. It's so beautiful. अच्छा यही है. दाखिल करने का ये तो आपका डेमो है. अच्छा ॲज अ पाऊच यूज करू शकतो आपण त्याला. काय प्राईस आहे विचारा. प्राइस में आधा इंच का भी फर्क नहीं. काय प्राईस आहे? वो वाला 100 का. 100 रुपीज. कस्टमर को बुलाते हैं, ये सब काम हम लोग का होता ही नहीं है. प्रमोट करने के लिए आता हूँ. वाव सुंदर आहे ना. काम जो झिप आहे का त्याला. बॅग का क्या प्राईस? ये वाला 350, बड़ा वाला आएगा 400. म्हणजे खराब नहीं होता? और है ना दूसरा ले. नहीं खराब नहीं होता क्या? एक्चुअली वॉशेबल है क्या. 100% वॉशेबल, बट डोंट पुट इट इनसाइड द वॉशिंग मशीन. हैंड हैंड वॉशिंग मशीन में ये नया वाला बैग ले जाके आगे हिमालयन हेम्प है. कोई आइडिया है हेम्प क्या चीज़ है? नहीं. वांग जो होता है ना, वांग का एक कपास निकलता है, वहीं पे सूता निकलता वो वाले है. ये हिमालयन सेक्टर में ही इसका खेती होता है और रेस्ट्रिक्टेड. ये वाला आपको ज़्यादा मिलेगा कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या तो नेपाल से, दार्जिलिंग. मार्केट में इसका बैग आपको ज़्यादातर नहीं मिलेगा. ये रेयर कलेक्शन है. ये जो मैट का बैग है, ये हमारे यहाँ जो है रेयर कलेक्शन. ये वाला दिखाइए वो. ब्यूटीफुल. हां बरीच मोठी आहे.
इथे एक छोटं पॉकेट पण आहे. इसका क्या प्राइस है? 750. 100% नेचुरल, 1% का भी सिंथेटिक नहीं है, ये सही नहीं है। बहुत ज़्यादा रखना पड़ेगा आपको. ये कितने में? ये वाला 3 तर आहे. बेसिकली ह्या सर्व ज्वेलरीज ज्यूटपासून बनवलेल्या आहेत आणि ह्या खूप लाईट वेट आहेत. दिसायला खूप वजनदार असतील असं वाटतंय, बट ह्या तेवढ्या वजनदार नाही आहेत. खूप लाईट वेट आहेत, एकदम कागदासारख्या. वॉलवरती लावायला हो वाव, सुंदर आहे. हे वॉल डेकोर ज्यूटपासून बनवलेलं आहे आणि हँडमेड आहेत. केरला हलवा बनाना आपण टेस्ट करू म्हणून टेस्ट करू ना केरला हलवा बघा पहिले टेस्ट करून जळगाव बांदेश केली आपण पापड मॅडम टेस्ट करून बघा ताई हे काय झाली मॅडम क्या प्राइस आहे इसका? तर कसं वाटलं तुम्हाला एक्झिबिशन आणि आमचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या फ्रेंड्स लोकांमध्ये पण शेअर करा. 20 तारखेपर्यंत एक्झिबिशन आहे, तर तिथे जाऊन व्हिजिट करा. आणि असेच नवनवीन ब्लॉग्स घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बाय, टेक केअर.